कन्या राशीच्या मंडळींनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या आधीच हा व्हिडिओ पाहिला तर ठीक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आज तुमच्यासमोर असं भयंकर तीव्र सत्य येणार आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसाला तुम्ही स्वतःच्या कुटुंबापेक्षा जास्त मानलं, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तोच माणूस आज तुमच्याच घराची राख रांगोळी करायला निघाला. हो मंडळी, तुमच्याच घराची राख रांगोळी करायला निघाला. तुम्हाला वाटत होतं की तुमच्या आयुष्यात अचानक एवढे वाद, त्रास, पैशाची चणचण आणि आजारपण काय येतं? हे कोणाचं तरी वाईट ग्रहमन नाही तर का तुमच्याच घरात बसून विष कालवणाऱ्या त्या कपटी माणसाचा कट? हो मंडळी, तुमच्याच घरात त्या कपटी माणसाचा कट. तो माणूस तुमच्यासोबत बसतो, तुमच्या ताटात जेवतो, तुमच्यासमोर गोड गोड बोलतो, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याच उद्ध्वस्ताचा मार्ग तयार करतो. पण आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे. 29 जुलैच्या या महागुरुपौर्णिमेला गुरुग्रहाची अशी एक दुर्मिळ आणि अतिशक्तिशाली दृष्टी कन्या राशीवर पडते. हा कोणताही साधासुधा योग नाही, हा असला भुरका पाडणारा कालचक्र योग आहे. या योगाचा पराभव इतका भयंकर आहे की तुमच्या पाठीमागे रचलेले सगळे कट, कारस्थान, गुप्त शस्त्र आणि करणी बांधा एका रात्रीत उलथून पडणार आहे. जो शत्रू आजपर्यंत अंधारात राहून वार करत होता, तो 29 जुलैला थेट तुमच्या डोळ्यासमोर उघडा पडणार आहे. विचार करा, जेव्हा तो माणूस उघडा पडेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण तो कोणी लांबचा नाहीये, तो तुमच्या अत्यंत जवळच्या घरातील किंवा जवळच्या नात्यातील माणूस निघणार आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं, हा तुमच्या अत्यंत नात्यामधला माणूस निघणार आहे. त्याने तुमच्या हसत्या खेळत्या घरात जे वनवास लावलं त्याचा हिशोब आता खुद काळ करणार आहे. गुरुपौर्णिमेची ही ऊर्जा त्या कपटी चेहऱ्यावरून सज्जनपणाचा मुकुट खेचून काढणार आहे. म्हणून सांगते, गुरुपौर्णिमेच्या तुमच्यासाठी जेवढी शुभ आहे तेवढी ती या शत्रूसाठी काळ ठरणार आहे. पण यासाठी तुम्हाला 29 जुलै आधी 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. तो शत्रू नेमका कोण आहे, त्याला ओळखायचं कसं आणि तो संकटातून स्वतःला कसं वाचवायचं, हे मी पुढच्या काही मिनिटात सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी. व्हिडिओ पाहण्याआधी नमस्कार, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी काजल करते. तर चला तर आता आपण व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मंडळी, आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण पुढं चालू करू. काय आहे तो मुखवटा? कन्या राशीच्या लोकांनो, आता ही सर्वात मोठा प्रश्न आहे की तो शत्रू नेमका ओळखायचा कसा? 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या काळात त्याचे 5 मुख्य संकेत तुम्हाला स्पष्ट दिसतील. हो मंडळी, हा माणूस तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलल, तुमचं कौतुक करल, पण तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबातल्या इतर लोकांचे कान भरल. दुसरे लक्षण, तुमच्या घरात जेव्हा जेव्हा आनंद किंवा प्रगतीची बातमी येते तेव्हा तेव्हा हा माणूस तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा माणूस मंडळी, चेहऱ्यावरचा रंग अचानक ह्या माणसाचा बदलतो. तो वारंवार हसेल, पण डोळ्यात जळफाट स्पष्ट दिसेल. तुमच्या घरातील छोट्या छोट्या गोष्टींचं मोठं भांडणाच्या रूपात होण्यामध्ये नेहमी या एका माणसाचा हात असतो, त्यामध्ये त्या माणसाचा. तर मंडळी, आता लक्ष देऊन ऐका. 29 जुलै गुरुपौर्णिमेला असे काय घडणार आहे? ज्योतिषशास्त्रानुसार या गुरुपौर्णिमेला गुरुचंद्राच्या शुभ योगामुळे कन्या राशीचा 6व्या स्थानावर शत्रू आणि गुप्त त्रासाचे स्थान अत्यंत प्रखर प्रकाश पडत आहे. आजपर्यंत या माणसाने तुमच्या पाठीमागे रचलेले सगळे षडयंत्र एका चुकीमुळे स्वतः उघडे पडणार आहे. तो असा काही शब्द बोलेल किंवा अशा काही गोष्ट करेल जी चूक, त्यामुळे त्याचा खरा चेहरा, त्याच्या कपटी स्वभावाचा, त्या काल लपलेलं विष तुमच्या थेट समोर येईल. तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तोच या सगळ्याचा मास्टरमाइंड निघेल, हे पाहून तुम्हाला धक्का बसेल. पण मंडळी, सत्य समोर आल्यानंतर तुम्ही एक भयंकर चूक करू शकता आणि ती चूक म्हणजे भावनिक होणे.
सावधान, जेव्हा तो शत्रू पकडला जाईल तेव्हा तो तुमच्यासमोर रडण्याचे, असमर्थ दाखवण्याचे नाटक करेल किंवा उलट तुमच्यावर आरोप करेल. 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शांत राहायचं आहे. त्याच्या कोणत्याही जाळ्यात अडकायचं नाही. तुमच्या घरातील शांतता नष्ट करणाऱ्या या माणसाला आता तुमच्या आयुष्यातून परमनंटली बाहेर काढायची वेळ आली आहे. हो मंडळी, कन्या राशीच्या जातकांनो, मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, सत्य तर समोर येणारच, पण त्या शत्रूची वाईट नजर आणि त्याने कालवलेले विष तुमच्या घरात पुन्हा पसरू नये यासाठी 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अत्यंत सोपा महाशक्तिशाली उपाय नक्की करा. गुरुपौर्णिमा ह्या दिवशी संध्याकाळी एका पिवळ्या कागदावर केसराच्या किंवा हळदीच्या शाईने एक छोटा ओम काढा. त्या कागदावर थोडे काळ तीळ घाला आणि लवंग ठेवा. त्यावर ओम ग्रह गुरावे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तो कागद तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस गुप्तपणे ठेवा. या एका उपायाने तुमच्या घरात असा संरक्षक कवच तयार होईल ज्याला भेदणे जगातील कोणतीही शत्रू शक्य होणार नाही. लक्षात ठेवा, 29 जुलै गुरुपौर्णिमेनंतर कन्या राशीचा खरा सुवर्णकाळ सुरू होत आहे. जो शत्रू आजपर्यंत तुमच्या प्रगतीत अडथळा बनून बसला होता, तो स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात असा काही अडकेल त्याला तुमच्याकडे बघायला वेळ मिळणार नाही. तुमच्या घरातील भांडण, पैशाची अडचण आणि मानसिक तणाव एका झटक्यात दूर होणार आहे. तुमच्या व्यवसायात, नोकरी, नात्यामध्ये जे अडकलेले काम होतं त्यांना अचानक प्रचंड वेग मिळेल. म्हणून सांगते, 29 जुलै गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस अजिबात वाया घालवू नका. आपल्या मनातील भीती काढून टाका आणि सत्याचा सामना करायला तयार राहा. देव आणि गुरूंची कृपा तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पाठीशी गुरुचे आशीर्वाद आहे तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा जेणेकरून तेही या भक्तावर धोक्यापासून वेळेवर सावध होतील. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग व्यवस्थित पहा. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो, आता भाग 3 आपण तो शत्रू उघडा कसा पडणार हे पाहिलं. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे हा की त्या शत्रूने तुमच्या घरात जी नकारात्मक आणि विषारी ऊर्जा पसरवली आहे ती ओळखायची कशी आणि त्याला बाहेर कशी काढायची. जर तुमच्या घरात गेल्या काही दिवसात विनाकारण भांडण होत असेल, अचानक घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडत असेल किंवा रात्री झोपताना भयंकर स्वप्न पडत असेल तर समजून जा त्या शत्रूच्या वाईट नजरेत आणि कालवलेल्या विषाचा हा अत्यंत प्रभावी दोष आहे. 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा वाईट ऊर्जा तुमच्या घरातून कायमची मूळसकट उपटून फेकायची वेळ आली आहे. आता लक्ष देऊ नये का? हा उपाय अत्यंत सोपा आहे पण याचा प्रभाव शत्रूच्या छातीवर धडकी भरवणारा आहे. 29 जुलै रात्री 10 ते 12च्या वेळेत एका मातीच्या पंतीत 5 कापूर, 3 लवंगा आणि 5 काळे मिरे, त्यावर थोडी मोहरीचे तेल टाका आणि ते प्रज्वलित करा. हा धूर संपूर्ण घरात दाखवत असताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार कापूर आणि काळ्या मिरीचा हा एकत्र धूर तुमच्या घरातील त्या शत्रूचं निर्माण केलेल्या सगळ्या नकारात्मक लहरीचा 5 मिनिटात भस्म होईल. ज्या माणसाने तुमच्या वाईट नजर ठेवली असेल त्याला उपायानंतर प्रचंड अस्तव्यस्त जाणवू लागेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा 29 जुलै किंवा त्या दरम्यान तो शत्रू स्वतः उघडा पडेल तेव्हा तुम्ही काय करायला हवे. पहिली गोष्ट, त्याच्याशी अजिबात ओरडाओरडा किंवा भांडण करू नका. शत्रूला वाटतं की तुम्ही चिडाल आणि चूक कराल. दुसरी गोष्ट, त्याच्या तोंडावर फक्त एकच गोष्ट सांगा, मला तुझं सगळं भयंकर सत्य समजलं आहे. फक्त हे वाक्य त्या शत्रूच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी पुरेसं आहे. तुमचा हा शांतपण आक्रमण अवतार पाहून तो स्वतः तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि पुन्हा कधीही तुमच्या घरावर वाईट नजर ठेवण्याची हिंमत करणार नाही. शत्रूची गेम ओव्हर झाल्यानंतर पुढचे 30 दिवस कन्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गुरुग्रहाचा प्रभाव, शुभ दृष्टी थेट तुमच्या भाग्यावर पडणार आहे. अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग खुले होतील. नोकरी करण्यासाठी ज्यांनी तुमच्या विरुद्ध कट रचले होते तेच आता तुमच्या हाताखाली दबून राहतील. घरातील आजारपण, अनावश्यक खर्च पूर्णपणे थांबेल. फक्त एक काळजी घ्या, पुढच्या 30 दिवसात तुमच्या घरातील कोणतीही गुप्त गोष्ट, पैशाचे व्यवहार बाहेरच्या कोणावरही माणसाला सांगू नका.
कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, वेळ आली आहे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची. सत्याचा नेहमी विजय होतो आणि या गुरुपौर्णिमेला तो विजय तुमचाच असणार आहे. जर तुमचा पाठीशी असलेल्या गुरुतत्वावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ता माझ्या घरावर गुरुची कृपा असं लिहा. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्र मैत्रिणीला आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. कोणाचे तरी हसते खेळते घर वाचण्याचे पुण्य तुम्हाला लाभेल. कन्या राशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, मंडळींनो, तायांनो, दीदींनो, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. शत्रू उघडा पडला, त्याचे कट कारस्थान समजले, पण जर त्याने तुमच्या घरातल्या मुलांवर किंवा तुमच्या व्यवसायावर पूर्वीपासून वाईट नजर किंवा काही भयंकर प्रयोग करून ठेवले असेल तर तो कसं नष्ट करायचं? जर तुमच्या घरात सतत आजारपण राहत असेल किंवा धंद्या पाण्यात विष कालवत असन अचानक तोट्यात गेला असेल तर समजून जा की त्या शत्रूचा हा विषारी प्रभाव अजूनही तुमच्यावर आहे. 29 जुलै गुरुपौर्णिमा रात्री शक्ती नष्ट करण्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. लक्ष देऊन ऐका आणि हा मंत्र कुठेतरी लिहून ठेवा. 29 जुलै दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 9च्या दरम्यान तुमच्या घरातील देवासमोर बसा. पिवळ्या रंगाचे आसन घ्या. गुरुच्या किंवा कुलदेवतेच्या प्रतिमेसमोर एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर खाली मंत्राचा फक्त 21 वेळा 108 वेळा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम क्लीम कृष्णाय नमः. ह्या सोप्या अत्यंत प्रभावी मंत्राचा उच्चाराने तुमच्या शरीरासोबती आणि घराभोवती एक असा दिवा ऊर्जा कोश तयार होतो ज्याला भूतून जगातील कोणताही शत्रू किंवा त्याची वाईट विद्या तुमच्या घरात प्रवेश करत नाही. मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे. एक लहान वाटीत थोडी हळद आणि गंगाजल किंवा शुद्ध पाणी एकत्र करून त्या हळदीच्या पाण्याने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेरील दोन्ही बाजूला स्वास्तिक बनवा. हळद आणि गुरुग्रहाचे प्रतीक आणि स्वास्तिक हे साक्षात गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे स्थान आहे. जेव्हा तो कपटी शत्रू तुमच्या घरात उंबरठ्यावर पाऊल ठेवेल तेव्हा स्वास्तिकच्या प्रभावामुळे त्याची वाईट बुद्धी लगेच गळून पडेल आणि तो स्वतःहून तुमचे वाईट विचार करणे सोडून देईल. हा व्हिडिओ संपवण्याआधी कन्या राशीच्या लोकांनी आयुष्यात 3 सुवर्ण नियम कायमचे लक्षात ठेवा. पहिला नियम, तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती किंवा प्लॅन्स कधीही नात्यातल्या किंवा बाहेरच्या माणसाला सांगू नका. दुसरा नियम, ज्या माणसाने तुमच्या पाठीत एकदा खंजीर खुपसायला त्याला दुसऱ्यांदा माफ करण्याची चूक कधी करू नका. तिसरा नियम, दर गुरुवारी थोडी हळद पाण्यात टाकून स्नान करा. त्यामुळे तुमचा गुरुग्रह कायम बलवान राहील. कन्या राशीच्या मंडळींनो, गुरुपौर्णिमेचा हा पवित्र काळ तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येतो. शत्रूचा नाश निश्चित आहे आणि तुमचा विजय 100% पक्का आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मौल्यवान वाटत असेल तर कमेंटमध्ये ओम गुरुदेवाय नमः नक्की लिहा आणि व्हिडिओ लाईक करून तुमच्या सर्व जवळच्या लोकांना शेअर करा. चॅनलवर सबस्क्राईब केलेलं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा. देव तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भलं करो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. मी काजल. स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त का मस्त राहा मंडळी. बाय.